नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक भाज्या असतात ज्या आपण रोज बघतो, पण त्यांचे जे खरे गुणधर्म आहेत ना, ते अनेकदा आपल्या नजरेतून सुटतात. चला तर मग, आज आपण अशाच एका साध्या दिसणाऱ्या पण गुणांनी अगदी ठासून भरलेल्या भाजीचं रहस्य उलगडूया. ही भाजी आहे पडवळ. हो, अगदी आपल्या ओळखीची. पण आपल्याला खरंच माहीत आहे का, की या साध्यासुध्या भाजीमध्ये आरोग्याची कोणती रहस्य दडलेली आहेत? चला, आज आपण नेमकं हेच जाणून घेऊया. पडवळ म्हणजे वेलावर वाढणारी एक पारंपरिक भाजी. तिचा तो लांब आणि सडपातळ आकार हीच तिची ओळख, नाही का? आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात तर ही भाजी खूपच आवडीने खाल्ली जाते. दिसायला जरी ही अगदी सामान्य असली ना, तरी तिचे फायदे फायदे मात्र कमालीचे आहेत. बरं, मग आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? तर आपण या भाजीची ओळख करून घेऊ. तिच्यात कोणती पोषक तत्व आहेत ते पाहू. तिचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, स्वयंपाकघरात तिचा कसा उपयोग होतो, आणि हो, ती निवडायची कशी आणि तिची परंपरा काय आहे, या सगळ्यावर एक नजर टाकूया. चला तर मग, आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. पडवळामध्ये एवढी शक्ती येते तरी कुठून? तर ह्या शक्तीचा खरा स्रोत दडलेला आहे तिच्यातल्या पोषक तत्वांमध्ये. आणि ही अगदी खरंय. पडवळ बाहेरून किती साधी दिसते नाही का, पण आतून ती शक्तीचा एक खूप मोठा स्रोत आहे. खरं तर तिच्या याच साधेपणामध्येच तिची खरी ताकद लपलेली आहे. तर मग पाहूया की याच्यात नक्की असं काय काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडवळामध्ये भरपूर फायबर असतं. त्यासोबतच विटामिन ए, बी आणि सी हे सुद्धा भरपूर मिळतात. आणि इतकंच नाही हं, यात कॅल्शियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत. म्हणजे हे सगळे घटक मिळून तिला एक सुपर पौष्टिक भाजी बनवतात. ठीक आहे, पोषक तत्व तर कळली. पण आता या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो ते पाहूया. आणि खरं सांगायचं तर पडवळ खाल्ल्याने मिळणारे फायदे हे खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन सुधारतं. बघा, पडवळामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे ती पोटासाठी एकदम हलकी असते. आणि म्हणूनच बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना दूर ठेवायला मदत करते. जे लोक वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी तर पडवळ एक उत्तम पर्याय आहे. कारण काय? तर यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं. आणि मग काय? अनावश्यक खाणं आपोआपच टाळलं जातं. एवढंच नाही, मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा पडवळ खूप फायदेशीर ठरू शकते. ती रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करते, ज्यामुळे डायबिटीस मॅनेज करायला सोपं जातं. आणि हो, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा पडवळ उत्तम आहे. तिच्यामध्ये जे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत ना, त्यामुळे त्वचेला एक नैसर्गिक चमक येते आणि केससुद्धा निरोगी राहतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात पळवळ खाण्याचा एक खूप मोठा फायदा आहे. तो म्हणजे ती शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देते. तिच्या याच गुणामुळे शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी व्हायला मदत होते. बरं, एवढे सगळे फायदे ऐकून आता प्रश्न पडला असेल की ह्या आरोग्यदायी भाजीला स्वयंपाकघरात वापरायचं कसं? तर चला बघूया. आणि चांगली गोष्ट ही आहे की तिचे फायदे मिळवण्यासाठी तिला आपल्या आहारात समाविष्ट करणं खूप सोपं आहे. पडवळ बनवण्याचे ना खूप वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी साधी परतलेली भाजी करा किंवा बटाट्यासोबत बनवा. भरली पडवळ तर मस्तच लागते. किंवा मग चमचमीत मसाला घालून नाहीतर डाळीसोबत शिजवून. प्रत्येक प्रकारात तिची चव अप्रतिम लागते. तिची हीच व्हरायटी तिला आणखी खास बनवते. चला, एक सोपी रेसिपी पाहूया. यासाठी काय काय लागेल तर पडवळ, कांदा, लसूण, मोहरी, हळद, तिखट, मीठ आणि तेल. म्हणजे बघा, हे सगळं साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतं. आणि कृती तर त्याहूनही सोपी आहे. सगळ्यात आधी पडवळ स्वच्छ धुवून कापून घ्या. मग काय, कढईत तेल गरम करून मोहरी लसणाची मस्त फोडणी द्यायची. कांदा थोडा परतला की त्यात चिरलेली पडवळ आणि सगळे मसाले घालायचे. आणि शेवटी झाकण ठेवून भाजी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. बघा, झाली की नाही झटपट पौष्टिक भाजी तयार. चला, आता आपण शेवटच्या पण एका महत्त्वाच्या भागाकडे वळूया. चांगली ताजी पडवळ निवडायची कशी आणि आपल्या परंपरेत तिचं स्थान काय आहे हे जाणून घेऊया. बघा, चांगली भाजी निवडणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. भाजी निवडताना नेहमी लक्षात ठेवा की ती स्पर्शाला मऊ आणि ताजी वाटली पाहिजे. तिचा रंग पण एकसारखा हिरवागार हवा. जी पडवळ खूप जाड, कडक किंवा ज्याच्यावर पिवळसर डाग आहेत ती घेणं टाळा.
पडवळाचं महत्त्व फक्त आपल्या स्वयंपाकघरापुरतं नाही आहे. आयुर्वेदात सुद्धा तिला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. आयुर्वेदानुसार पडवळ शरीरातली उष्णता कमी करते, पचनशक्ती वाढवते आणि शरीरातले विषारी घटक बाहेर टाकायला मदत करते. म्हणजे बघा, हा किती जुना आणि महत्त्वाचा वारसा आहे. आणि हेच महत्त्व आपल्याला आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेतही दिसतं. अनेक घरांमध्ये विशेषतः उपवास सोडल्यानंतर किंवा हलका आहार घ्यायचा असेल तेव्हा पडवळाची भाजी आवर्जून केली जाते. कारण सोपं आहे, ती चवदार तर आहेच, पण पचायलाही तितकीच सोपी आणि हलकी असते. तर मग ह्या सगळ्या माहितीचा सारांश काय? तो हाच की पडवळ ही दिसायला जरी एक सामान्य भाजी असली तरी ती आरोग्याचा एक खूप मोठा खजिना आहे. तिचे हे सगळे फायदे तिला आपल्या स्वयंपाकघरातला एक अनसंग हिरो म्हणजेच एक दुर्लक्षित नायकच बनवतात. मग आत्ता प्रश्न हा आहे की आरोग्याचा हा खजिना आपण आपल्या आहारात कधी सामील करून घेणार आहोत? यावर विचार करायला हवा, नाही का?